दगडी चाळ अगदी असं रॉ नाव आहे आणि त्याच्यामध्ये एक प्रेमकथा साकारताना तू दिसणारच. कसा अनुभव होता रॉमध्ये प्रेम दाखवताना? खूप छान होतात. अशा अनेक लव्ह स्टोरीज असतील ज्या अशा चाळीमध्ये डेव्हलप झाल्या आहेत किंवा पटकन बरीच जणं पटकन इथे रिलेट होतील. कारण का माझं जे कॅरेक्टर आहे ती चाळीत नवीन राहायला आलेली मुलगी आहे आणि चाळीत सूर्या नावाचा एक मुलगा राहतो जे अंकुश सर कॅरेक्टर करतायत. आणि ही जी कोमल आहे ती खूप ॲरोगंट आहे, दुसऱ्यांना तुच्छ लेखते, तिला फारच गर्व आहे स्वतःच्या सुंदरतेचा आणि ती एकतर सूर्या तिच्या प्रेमात पडतो आणि नंतर ती सूर्याच्या प्रेमात कशी पडते ह्याचं एक सुंदर रोमॅन्टिक ट्रॅक आहे. हा ट्रॅक झाल्यानंतर जेव्हा माझं आणि सूर्याचं लग्न होतं त्यानंतरचा तिचा एक चेंज आहे की आत्ता ती चाळीमध्ये राहणारी एक गृहिणी आहे जी अगदीच मिडल क्लास आपल्या ज्या सर्व गृहिणी आहेत त्यांच्यासारखी ती आहे. सो असे 2 चेंज ओव्हर आहेत. पण दगडी चाळमध्ये एक खूप छान रोमॅन्टिक ट्रॅक आहे, सुंदर गाणं अमित राजनी केलं आहे. ते इतकं फेवरेट झालं आहे माझं की आत्ता मी रोज सकाळी तेच ऐकत असते. सो हा चित्रपट पाहायला गेला, हा जो माफिया काळ होता तेव्हा फिल्म ही तशा इन्फ्लुएन्स करत होत्या लोकांवरती. म्हणजे जसं तू सांगितलं तुझं कॅरेक्टर असं आहे की स्वतःला खूप सुंदर समजते, खूप कोक्या समजते आहे टाईप. तर त्या चित्रपटांमध्ये किती रुळलेलं आहे हे कॅरेक्टर, काय सांगतो? ऑफकोर्स, कारण का फक्त माझं कॅरेक्टर नाही म्हणत आहे मी. चाळीमध्ये असे अनेक कॅरेक्टर्स आहेत. म्हणजे चाळीच्या पटांगणात अगदी छोटीशी जागा असताना तिकडे खेळलं जाणारं क्रिकेट आणि तो क्रिकेट खेळणारा प्रत्येक जण म्हणजे बॉल मारला की कुठलीही काच फुटते किंवा बॉलने एखादी कुंडी पडते झाडाची, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या दगडी चाळमध्ये आहेत. सो फक्त मी नाही, प्रत्येक एक व्यक्ती जो चाळीशी कुठेतरी रिलेट करतो ना हे दगडी चाळमध्ये दिसून येतं. आणि दगडी चाळमध्ये डॅडी, ऑफकोर्स तुम्ही जर ट्रेलर पाहिलात तर डॅडी दिसतात तुम्हाला. पण मला प्रेक्षकांना सांगावंसं वाटतं की ही डॅडींची बायोग्राफी नाही आहे, त्यांच्या आयुष्यावर ही फिल्म बेतलेली नाही आहे. तर डॅडींचं जे काही पात्र आहे ते ह्या फिल्मचा कुठेतरी एक छोटासा भाग आहे. सो हे प्रेक्षकांनी जाणून घ्यायला हवं. नक्कीच डॅडींच्या गटातली काही माणसं आणि त्यांच्यामधून तुमची प्रेमकथा प्रवास करणार आहे. तर तो अनुभव कसा वाटला की एक अगदी लैला मजनूवाली प्रेमकथा साकारायची होती? ऑफकोर्स, कारण का आधी खूप गोड गोड असं रोमॅन्टिक, म्हणजे मी सूर्याकडे बघते आणि रोमॅन्टिक ट्यूनवर माझे केस हवेत उडत आहेत आणि मग ते असं रोमॅन्टिक छान सर DDL जे काइंड ऑफ थिंग. त्याच्यानंतर जेव्हा गुन्हेगारी या जगताचा प्रभाव कुठेतरी आमच्या लव्ह स्टोरीवर पडतो आणि त्यानंतर कसं होतं, कारण का आज कित्येक लोक जे गुन्हेगारी जगतात आहेत किंवा या सगळ्यातून गेलेली आहेत त्यांच्या मागेही त्यांना बहिणी होत्या, त्यांच्या बायका होत्या, त्यांचं काय झालं असेल, त्यांची काय सिच्युएशन झाली असेल आणि त्या सगळ्या अगदी मिडल क्लास म्हणजे साधेपणाने राहणाऱ्या बायका होत्या. सो ह्या कोमलचं पण काहीतरी तेच होतं लग्नानंतर की तिला आता तिचा नवरा महत्त्वाचा आहे आणि तिला कळते की काहीतरी बिनसलं आहे नवऱ्याचं. सो तिचं काय पुढचं पाऊल असतं हे दगडी चाळमध्ये तुम्हाला कळेल. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न की आतापर्यंत तू वेगवेगळ्या लव्ह स्टोरीज केलेल्या आहेत, अगदी नीळकंठ मास्टरमधली एक म्हणा किंवा पोस्टर बॉईजमधली म्हणा, ही थोडी वेगळी असणार आहे. अंकुशबरोबर तू आधी काम केलं आहे, दिग्दर्शकासोबतही तू आधी काम केलं आहे. तर हा अनुभव कसा होता ही कथा करताना? हा चित्रपट करताना खूप वेगळा अनुभव होता, कारण का एक प्रोफेशनलिझममध्ये केलेली ही फिल्म नव्हती. बिकॉज अंकुश सरांबरोबर मी झकासमध्ये काम केलं आहे आणि तेव्हा चंद्रकांत कणसे झकासमध्ये अंकुश सरांचा AD होता. तेव्हा त्याची आणि माझी फारच गट्टी जमली होती. प्रत्येक सीन गंमत समजून सांगायचा. गोव्यामध्ये आम्ही फिरलो आहे प्रचंड आणि आज चंद्रकांत सरांची पहिली फिल्म आणि त्याची मी हिरोईन, असं वगैरे काही नव्हतं. आम्ही सेटवर खूप धमाल करायचो आणि एक वेवलेंथ सगळ्यांची मॅच झाली होती आणि माझे खूप लाड झालेत ग या फिल्ममध्ये. म्हणजे अख्ख्या सेटवर मी फिमेल कॅरेक्टर होते पण तसं लाड करणारं एकच होतं. त्यामुळे अंकुश सरांचा डबा, ते माझे फ्रूट्स, असे सगळे लाड माझे पुरवले गेलेत अंकुश सरांनी आणि चंदू सरांनी. थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम श्वेतांबरा. थँक्यू.